नमस्कार. FM KMW 29 वर तुमचं स्वागत आहे. मराठी टेलिव्हिजनवर एक काळ असा होता जेव्हा एका साध्या निरागस चेहऱ्याने लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. तिच्या डोळ्यांती भाव, सहज सुंदर अभिनय आणि घरातील मुलगी वाटावी अशी प्रतिमा यामुळे ती प्रत्येक कुटुंबाचा एक भाग बनली. मात्र लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच तिने अभिनय विश्वातून अचानक ब्रेक घेतला. लग्न केलं, अमेरिकेत स्थायिक झाली आणि अनेक चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला, मृणाल दुसाणीस नेमकी कुठे गायब झाली? पण ही केवळ एका अभिनेत्रीची कथा नाही. ही आहे एका सामान्य मराठी मुलीची, जिने स्वप्न पाहिलं, मेहनत घेतली, यश मिळवलं, कुटुंबालाही तितकंच महत्त्व दिलं आणि योग्य वेळ आल्यावर पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांसमोर नव्या उत्साहाने उभी राहिली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसाणीस यांची संपूर्ण जीवन कहाणी. 20 जून 1988 रोजी महाराष्ट्रातील नाशिक येथे मृणाल दुसाणीस यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्या अत्यंत शांत, अभ्यासू आणि कलाप्रेमी होत्या. त्यांचं बालपण अगदी सर्वसामान्य मराठी कुटुंबात केलं. घरात शिक्षणाला आणि चांगल्या संस्कारांना विशेष महत्त्व दिलं जात होतं. त्यामुळे अभ्यासाबरोबरच सांस्कृतिक उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग असे. शाळेत असताना वक्तृत्व स्पर्धा, नाटकं, सांस्कृतिक कार्यक्रम यांमध्ये त्या नेहमी पुढे असायच्या. त्यांचा आत्मविश्वास आणि रंगमंचावरील सहज वावर पाहून अनेक शिक्षक म्हणायचे की ही मुलगी पुढे नक्की काहीतरी मोठं करेल. त्यावेळी मात्र मृणाल यांच्या मनात अभिनेत्री होण्याचं स्पष्ट स्वप्न नव्हतं. मृणाल यांनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पत्रकारितेचं शिक्षण घेतलं. माध्यम क्षेत्र, बातम्या आणि संवाद याबद्दल त्यांना विशेष आवड होती. पदव्युत्तर शिक्षणादरम्यान त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढला. कॅमेरासमोर उभं राहण्याची भीती नव्हती आणि लोकांशी संवाद साधण्याची कला त्यांच्यात आधीपासूनच होती. याच काळात त्यांना अभिनय क्षेत्राकडे आकर्षण वाटू लागलं. मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांनीही त्यांना अभिनयात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. पण मराठी मनोरंजन क्षेत्रात प्रवेश करणं त्या काळात सोपं नव्हतं आणि आत्ताही नाही. मृणाल यांनी अनेक ऑडिशन्स दिल्या. काही ठिकाणी निवड झाली नाही, काही भूमिका हातातून निसटल्या, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांचा विश्वास होता की योग्य संधी एक दिवस नक्की मिळेल आणि तो दिवस लवकरच आला. माझी या प्रियाला प्रीत कळेना या मालिकेने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेतील त्यांच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान मिळवलं. लोक त्यांना त्यांच्या खऱ्या नावापेक्षा मालिकेतील पात्राच्या नावाने ओळखू लागले. मराठी घराघरात ते एक परिचित चेहरा बनल्या. याच काळात त्यांची लोकप्रियता शिखरावर पोहोचली. मृणाल दुसाणीस यांच्यातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांचा साधेपणा. त्या कधीच ग्लॅमरच्या मागे धावल्या नाहीत. भूमिका छोटी असो किंवा मोठी, त्या प्रत्येक भूमिकेला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करत. त्यांच्या अभिनयात कृत्रिमपणा नव्हता. त्यामुळे प्रेक्षकांना त्या घरातली मुलगी, बहीण किंवा सून वाटू लागल्या. हेच त्यांचं सर्वात मोठं यश ठरलं. लोकप्रियता मिळाली म्हणजे सगळं काही सोपं होतं असं अजिबात नाही. सलग शूटिंग, लांब कामाचे तास, कुटुंबापासून दूर राहणं, नवीन भूमिका सिद्ध करण्याचा ताण, हे सगळं त्या शांतपणे सांभाळत राहिल्या. मात्र त्यांनी कधीही कामाबद्दल तक्रार केली नाही. त्यांचं एकच ध्येय होतं, प्रेक्षकांचा विश्वास कायम राखायचा. माझी या प्रियाला प्रीत कळेना या मालिकेमुळे. या मालिकेनंतर त्यांच्याकडे कामाच्या अनेक संधी येऊ लागल्या. त्यानंतर त्यांनी तू तिथे मी आणि अस्स सासर सुरेखबाई यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्येही भूमिका साकारल्या. त्यांच्या प्रत्येक भूमिकेत एक वेगळेपणा दिसत होता. त्या केवळ सुंदर अभिनेत्री नव्हत्या, तर भावनिक प्रसंगांमध्ये प्रेक्षकांना खेळवून ठेवणाऱ्या सक्षम कलाकार होत्या. याच काळात त्यांचा चाहता वर्ग महाराष्ट्राबाहेरही वाढू लागला. त्यांच्या सहकलाकारांनीही अनेकदा सांगितलं आहे की सेटवर मृणाल नेहमी सकारात्मक वातावरण ठेवत असत. कदाचित याच गुणामुळे त्या इंडस्ट्रीत सर्वांच्या आवडत्या बनल्या. करिअर यशाच्या उंचीवर असतानाच त्यांनी नीरज मोरे यांच्याशी विवाह केला. नीरज हे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत आणि त्यांच्या कामानिमित्त ते अमेरिकेत राहत होते. लग्नानंतर मृणाल यांच्या आयुष्यात मोठा बदल झाला. अभिनय क्षेत्रात सातत्याने काम सुरू ठेवायचं की वैयक्तिक आयुष्याला प्राधान्य द्यायचं, हा त्यांच्यासमोर महत्त्वाचा प्रश्न होता. शेवटी त्यांनी कुटुंबाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला.
लग्नानंतर मृणाल अमेरिकेत गेल्या आणि काही काळासाठी अभिनयापासून दूर राहिल्या. हा निर्णय त्यांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक होता. त्यांनी आपल्या नव्या आयुष्याचा आनंद घेतला आणि कुटुंबासोबत वेळ घालवणं पसंत केलं. त्यांच्या मते आयुष्यात करिअर जितकं महत्त्वाचं आहे तितकंच कुटुंबही महत्त्वाचं असतं. काही काळानंतर मृणाल आणि नीरज यांच्या आयुष्यात एका चिमुकलीचं आगमन झालं. आई झाल्यानंतर मृणाल यांच्या आयुष्यात आणखी एक सुंदर अध्याय सुरू झाला. त्यांनी मुलीच्या संगोपनावर पूर्ण लक्ष केंद्रित केलं. त्या सोशल मीडियावर अधूनमधून कुटुंबासोबतचे काही सुंदर क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असत. त्यांच्या चाहत्यांनीही त्यांच्या या नव्या प्रवासाला भरभरून शुभेच्छा दिल्या. काळ पुढे सरकत होता. मुलगी थोडी मोठी होत होती. शेवटी त्यांनी पुन्हा मराठी मनोरंजन विश्वात काम करण्याची तयारी सुरू केली. त्यांच्या पुनरागमनाच्या बातमीने चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. मृणाल दुसानीस यांचा हा प्रवास सांगतो की यश म्हणजे फक्त प्रसिद्धी नव्हे, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचं धैर्यही तितकंच महत्त्वाचं असतं. कुटुंब, मुलगी आणि करिअर यांचा समतोल राखत निवडक आणि दर्जेदार भूमिका करण्यावर त्यांनी भर दिला. त्यांच्या या निर्णयाचं अनेकांनी कौतुक केलं. अनेक कलाकार अभिनयाबरोबर व्यवसायही करतात. मृणाल दुसानीस यांनीही पती नीरज मोरे यांच्या साथीने ठाण्यात बेली लाव्स बिस्ट्रो अँड टॅप हे स्वतःचं रेस्टॉरंट सुरू केलं. हे फक्त एक रेस्टॉरंट नाही, तर दोघांनी मिळून पाहिलेल्या स्वप्नाची सुरुवात आहे. या बिस्ट्रोचं इंटिरियर विंटेज थीमवर आधारित असून इराणी फ्लेवरचे पदार्थ, मॉकटेल्स आणि आधुनिक खाद्य संस्कृतीचा अनुभव ग्राहकांना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मृणाल यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की अमेरिकेतील अनुभव आणि भारतातील खाद्य संस्कृती यांचा सुंदर मिलाप करण्याचा प्रयत्न या रेस्टॉरंटमधून करण्यात आला आहे. आज मृणाल दुसानीस यांची कमाई केवळ अभिनयापुरती मर्यादित नाही. त्यांच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहेत मराठी मालिका, ब्रँड प्रमोशन, सोशल मीडिया सहकार्य, विविध कार्यक्रमांतील उपस्थिती आणि आता ठाण्यातील बेली लाव्स बिस्ट्रो अँड टॅप या रेस्टॉरंटमधून होणारे व्यावसायिक उत्पन्न. अशा प्रकारे त्यांनी अभिनयासोबत व्यवसायातही यशस्वी पाऊल टाकलं आहे. एका सामान्य मराठी मुलीपासून लोकप्रिय अभिनेत्री, लोकप्रिय अभिनेत्रीपासून पत्नी, पत्नीपासून आई आणि आता यशस्वी उद्योजिका. मृणाल दुसानीस यांचा हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. यशाच्या शिखरावर असतानाही त्यांनी कुटुंबाला प्राधान्य दिलं. परदेशात राहूनही आपल्या मातृभूमीशी नातं कायम ठेवलं आणि भारतात परतल्यावर अभिनयासोबतच व्यावसायिक क्षेत्रातही यशस्वी पाऊल टाकलं. कदाचित म्हणूनच आजही मृणाल दुसानीस या केवळ अभिनेत्री नाहीत, तर मेहनत, संयम आणि साधेपणाचं सुंदर उदाहरण आहेत. जर तुम्हालाही मृणाल दुसानीस यांचा हा प्रवास प्रेरणादायी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच मराठी कलाकारांच्या जीवन प्रवासासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मंडळी, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा आणि तुम्हाला कुठल्या कलाकाराबद्दल जाणून घ्यायला आवडेल तेही सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत FM KMW 29. धन्यवाद.